6 या अंकाला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण या शंभू महादेवाचा मंत्रच षडाक्षरी आहे. ओम नमः शिवाय. त्या देवाला हाक मारण्यासाठी या मंत्राचा उपयोग होतो. मंत्र म्हणजे काय? मननात त्रायते इति मंत्र. हा ज्याचं मंथन केल्यामुळे, ज्याचं चिंतन केल्यामुळे, ज्याचा अभ्यास केल्यामुळे तो देव आपलासा होतो. बघा ना, या देशाच्या नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही माणूस असू द्या, आपल्याला त्याच्याशी संपर्क साधायचं म्हणल्यावर आजकाल मोबाईल आहे. आणि नुसता मोबाईल असून उपयोग नाही, त्याचा नंबर माहित पाहिजे, आहे की नाही? आपल्याकडे मोबाईल आहे पण नंबर नसेल तर आपण त्याच्याशी संपर्क साधू शकत नाही. तसं हा देह आहे पण याच्यावरती शिवदीक्षा संस्कार नाही. त्या देवाला आपलंस करण्यासाठी, देवाला बोलावण्यासाठीचा जो मंत्र आहे तोच मोबाईल नंबर आहे. बघा, इकडला मोबाईल नंबर 10 अंकी आहे आणि माझ्या शंभू महादेवाला बोलायचा नंबर 6 अंकी आहे. बघा बर का, ज्याला माहित आहे त्याच्याशी तो हितगुज करतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंत्र मने नसला वेदाचा शब्द सागरा मंथन पडला. मंत्र हा नमः शिवाय आपला सा केला. सदा जपेजो प्रेम भक्तीने, सदा जपेजो प्रेम भक्तीने भवसागर तरला हो, भवसागर तरला. चला 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 खोरीच्या महादेवाला चला दर्शन घ्यायला चला म्हणलं की काही माणसं म्हणतात मरायला टाइम नाही तर दर्शनाला. नीट लक्षात घ्या, ज्यांना कुणाला याच्यासाठी वेळ मिळत नाही त्याच्यासाठी ह्यानं स्पेशल वेळ काढतोय पुन्हा. मग पुन्हा बोंबलत बसायचं नाही, आहे की नाही? ज्यानं आपल्याला देह दिला, ज्यानं आपल्याला सुंदर सुंदर डोळे दिले त्याला बघायचा कंटाळा आहे. ज्यानं सुंदर सुंदर कान दिले त्याचं कीर्तन ऐकायचा कंटाळा आहे. ज्यानं हात दिले त्याच्या टाळ्या वाजवण्याचा कंटाळा आहे. 1-2 वर्षात मी कोणाला टाळ्या वाजवा म्हणत नाही बरं. आता का बरं सांगू का? त्या कोरोना पासून ऑटोमॅटिक वाजवायला आता. कुण्यातरी एका डॉक्टरनी सांगितलंय, पहाटे उठून असं हातावर हात आपटलं की नाही की रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते. कोरोना होत नाही, बीपी होत नाही, शुगर होत नाही, लवकर मरत नाही. मग मात्र पटपट टाळ्या वाजवतात. प्रत्येक माणसाला मरणाची भीती आहे की नाही? आणि म्हणून ज्यानं हात दिले त्याच्या नामावर टाळ्या वाजवलं पाहिजे. ज्यानं पाय दिले त्याच्या दर्शनासाठी इथपर्यंत यावं लागतं. आणखी एक आपल्याला सांगतो, दररोज ह्या पायानं आपण 10,000 पावलं चाललं पाहिजे, नाहीतर मग हार्ट अटॅक दवाखान्यात सुद्धा जाऊ देत नाही. वाटतच मरून पडलेली माणसं
कशानं? हार्ट अटॅक मुळे आता माणसाला काय काम राहिले नाही, जड. त्याच्यामुळे हे अशा प्रकारच्या व्याधी निर्माण झाल्या, रोगराई निर्माण झाल्या. मोठे मोठे दवाखाने सुद्धा फुललेत आता. जुन्या काळामध्ये कसं होतं, दिवसभर काबाड कष्ट करायचं, शेतात काम करायचं. पहाटे उठून आमच्या माता भगिनी तर 3 वाजता उठून दळण दळायच्या. जुन्या काळामध्ये असं गावात गिरणी नसायची, छोटाक पटाक छोटाक पटाक छोटाक पटाक असं गिरणी नव्हती. त्याच्यानंतर अहो साधं मिरचू वाटायचं, चटण्या वाटायचं म्हणलं तर सुद्धा एवढ्या मोठ्या पारानं किती व्यायाम व्हायचा. आता मिक्सर आहे, वाटलं खा नाही तर उभं आहे, त्याला चवनाच होता. पाणी आणायचं म्हणलं की एवढ्या मोठ्या घागरीनं विहिरीतून आणावं लागायचं, असं राहटावून आणावं लागायचं. आता बाथरूम मध्ये नळ आहे. कसलेच जड काम राहिले नाहीत. त्याच्यामुळे या शरीराला व्यायाम राहिला नाही. आणि एवढंस दूध घेतलं तर ते पचन होत नाही. माझे आजोबा एवढ्या मोठ्या तांब्यानं दूध प्यायचे आणि ते पचन व्हायचं. आजकाल मला एवढंस छोटासा ग्लासभर सुद्धा दूध पचन होत नाही, कारण आज कष्टाची कामं राहिली नाहीत. आणि एक लक्षात ठेवा, विश्रांतीचं सुख आपल्याला पाहिजे असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. ज्यांना कुणाला विश्रांती पाहिजे, आराम पाहिजे, झोप पाहिजे, बघा त्यांनी कष्टाची कामं. आणि म्हणून 12व्या शतकामध्ये आमच्या महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं, काय कवे कैलास कर्तव्य हाच ईश्वर माना. कष्ट करा, काम करा, उद्योगधंदा करा, नोकरी करा. कोणी शिक्षक आहे, कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी व्यापारी आहे, कोणी शेतकरी आहे. घरकाम करणाऱ्या आमच्या माता भगिनी आहेत. आपलं काम प्रामाणिकपणे करणं सुद्धा परमार्थच आहे. एकीकडे काम करायचं नाही आणि जर आपण नुसतंच बोलत असू तर त्या बोलण्याला काहीही अर्थ राहत नाही. बघा आमच्याकडे कित्येक घरामध्ये सासा सोनाच्या भांडणामुळे संसार उद्ध्वस्त झाले. कारण एवढंच आहे, सासू मला काम सांगते. काम सांगणार माणूस आधी मरत असते हो, आणि काम ऐकणार खूप दिवस टिकत, मरत म्हणत नाही. म्हणून कोणी काम जर सांगत असेल आपल्याला तर ते कर्तव्यपरायणता समजून आपण ते काम केलं पाहिजे. कामाला पाठ देता येत नाही. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा बघा, कांदा मुळा भाजी आवडी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. म्हणजे आपल्या कामाला महत्व दिलं. प्रामाणिकपणे आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. कर्तव्य असेल, हे कर्तव्य परायणता समजून आपण हे काम केलं पाहिजे. बघा अनादी कालापासून या भारतवर्षामध्ये वेगवेगळे धर्म आणि संप्रदाय अस्तित्वात आहेत. म्हणून आपण आपल्या सप्त्याला सुद्धा नाव दिलं सर्वधर्मीय अखंड शिवनाम. एक धर्म नाही, जैन धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, इस्लाम धर्म आहे, बौद्ध धर्म आहे, हिंदू धर्म आहे. तसा हा वीरशैव सुद्धा धर्मच आहे. धर्म म्हणजे धारण करणे आहे की नाही. शिवभक्ती लोप होत चाललेली असताना शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी 450 वर्षांच्या अगोदर मानूरचे मठाधिपती त्यांचे गुरु माऊली यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये
प्रचार आणि प्रसाराचं कार्य केलं. शिखर शिंगणापूर पर्यंत त्यांनी पदयात्रा केली. वारकरी संप्रदायाचं तीर्थक्षेत्र पंढरपुरामध्ये सुद्धा त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळ्या जाती धर्मांना उपदेश केला. काय रे बाबांनो, तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलंय की नाही? मग तिथं काय कोण नुसते लिंगायताची वाण्याची लोक नव्हती, सगळ्या जाती धर्माची. त्यांनी होय, अरे बाबा बघा, बारकाईनं बघा, नखापासून शिखापर्यंत बघा, समचरण दृष्टी विटेवरी साजली. आणि गाभाऱ्यामध्ये त्यांनी जाऊन पाहिलं आणि सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आणून दिली. कोणती? महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आणि म्हणून आज एकादशी असून सुद्धा बघा बर का, काही काही माणसाच्या डोक्यात काहीतरी खूळ बसलेलं असतं. तिकडल्या देवाचं इकडे कशाला नाव घेतलं बर का, इकडल्या देवाचं तिकडे कशाला नाव, त्यांच्या गात्यातला इकडा अभंग कशाला घेतला, असं म्हणून भांडणारे लोक कमी नाहीत. एवढंच नव्हे, आम्ही काही एक दोन प्रमाण दिले की नाही इकडले तिकडले. काही माणसं म्हणतात, गुरुजी तुम्ही शिवभक्ती परायण नाव का हरिभक्ती परायण नाव? मग आम्ही त्यांना खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. अरे बाबा, आजच्या काळामध्ये शिवभक्ती परायण होणं किंवा हरिभक्ती परायण होणं याच्यापेक्षा भारत भक्ती परायण होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मी स्वतः हे सांगत नाही, वसुंधरा रत्न राष्ट्र संत परमपूज्य सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी आपलं कीर्तन ऐकलं, हा विषय सगळा ऐकला आणि त्यांनी या कीर्तनाला राष्ट्रीय कीर्तन म्हटलेलं होतं. अहो, आपली राष्ट्रीय भावना जर आपण जोपासली नाही तर आपली भक्ती करण्याला तर काय अर्थ राहतो. काशी जगद्गुरु म्हणाले होते, देश आणि देव खूप जवळचे शब्द आहेत. ज्याला देश कळला नाही त्याला देव कळत नाही. आणि म्हणून आपल्या देशाबद्दल, आपल्या देशातल्या नागरिकांबद्दल अत्यंतिक प्रेम असावं म्हणून आम्ही शाळेमध्ये सुद्धा प्रतिज्ञा करतो. आता मी जिल्हा परिषद शिक्षक आहे, बरं आपल्याला माहित राहावं. दररोज सकाळी आम्ही प्रतिज्ञा करतो. बघा, आठवण करून काय काय म्हणतो आपण. भारत माझा देश आहे, सारे भारतीय, नुसती वाणीचे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग कशाला द्वेष करताय? मग कशाला धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर बिनाकामाचे हेवे दावे कशाला करताय? आपण सगळे बांधव आहोत की नाही? मग सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला अभिमान आहे. त्या परंपराचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. विसरलं वाटतं सगळं. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. याचा अर्थच असा आहे, अरे कुण्याही धर्माचा असू द्या, कुण्याही जातीचा असू द्या, कुण्याही संप्रदायाचा असू द्या, माझा देव शिव संप्रदायातलाच अभंग आहे. बरं, जाती कुळ गोत्र गुरुजी लय आरडाले बाबा म्हण चाल नाही तर
एवढं ओरडून सुद्धा काही जणाला डोळा लागालाय की हो. मग ती झोप आहे का कीर्तनात रंग लाव म्हणून समजायचं? कीर्तनात रंगावं का गुंगावं? रंगावं आहे की नाही? मला एका मित्राने हाशेगाव मध्येच राममाऊली काल एका मित्राने प्रश्न विचारला मला, गुरुजी कीर्तनातच आल्यावर डोळा का बरं लागते? नाही, कुठे तर वट्यावर बसून गल्लीपासून दिल्लीपर्यंत बाता मारणारे लोक आहेत. आणि आता तर मी बोलणार नाही कारण आचारसंहिता चालू आहे. आपण त्या विषयावर बोलायचं नाही. परंतु इतर ठिकाणी माणसाला रात्र गेलेली कळत नाही प्रपंचाच्या गप्पा मारताना. आणि मंदिरात आलं गुरु महाराज गुरु म्हणलं की झटके द्यायला सुरू. आपण इथं डोळा लागाय येतो का डोळा उघडायला? लागतोय कसं काय? डोळ्याचा डोळा उघडीला डोळ्याचा डोळा रस्त्यानं जाताना सुद्धा डोळे उघडे ठेवून चालावं लागतं. आता मोठ्या मोठ्या महामार्गावर बोर्ड लावलेले आहेत, वाहने सावकाश चालवा, पुढे पुलाचे काम चालू आहे. ऐकावं का नाही? वाहने सावकाश चालवा, पुढे गतिरोधक आहे. दारूत रंगला संसार भंगला. वाहने सावकाश चालवा, घरी आपली कोणी तर वाट बघत आहे. पुढे वळण रस्ता आहे, पुढे शाळा आहे, पुढे गाव आहे. अशा भरपूर सूचना रस्त्यावर असतात. नाही जर ऐकलं तर दुसऱ्या दिवशी गावात बोर्डच लागते, भावपूर्ण श्रद्धांजली. तिथं माफी नाही. अहो, हे सुद्धा परमार्थाचा मार्ग म्हणजे काय आहे? सर्वसामान्याचा मार्ग नव्हे. आमच्या बसवलिंगांनी खणकावून सांगितलं,
परमार्थ परमार्थ हा नोहे लेकराच्या गोष्टी ते तेव्हा पोटी अनुताप। परमार्थ हा लेकराच्या गोष्टी नव्हे पण काही लोकांनी करून ठेवलाय। लेकराच्या गोष्टी कशा असतात? लेकरू कुण्या वेळेला आपल्या आई वडिलाला काय म्हणेल सांगता येत नाही। बघा, आई मला छोटीशी बंदूक दे ना, बंदूक घेईन शिपाई होईन। आई मला छोटेसे विमान दे ना, विमान घेईन पायलट होईन, आकाशी जाईन सु सु सु। आई मला छोटीशी बाहुली दे ना, बाहुली घेईन तिच्या संगे नाचेन छुन छुन छुन। हे लेकराचे विचार असतात, बाळाचे विचार असतात, हे काही खरं नसतं। तसं काही लोकांनी परमार्थ हा लहान लेकरासारखा केला। चालू कीर्तनातच गुळाचे खडे काय खायचं, चालू कीर्तनातच बाटल्या भरून पाणी काय प्यायचं। आता ताट वाढूनच आणायचं राहिलं काही ठिकाणी। कीर्तन हे एकट्या कीर्तनकाराचं नसतं, कीर्तन ही सामुदायिक भक्ती आहे। एवढ्या मोठ्या मंडपामध्ये शेकडो माणसं, हजारो माणसं आपण ऐकत आहात आणि व्हिडिओ शूटिंग सुद्धा चालू आहे। ह्याच्यात जर डोळा लागलेलं निघालं, ऑल महाराष्ट्रामध्ये दिसते बघा। आणि म्हणून आपल्या खोरीच्या महादेवाचा असो किंवा महाराष्ट्रातल्या महादेव मंदिराचा असो, किंवा आपल्या माहितीसाठी सांगतो, या पृथ्वी तलावर सर्वाधिक मंदिर हे महादेव मंदिर आहे, केवळ महाराष्ट्रात। आता 12 ज्योतिर्लिंग तर सगळ्याला माहित आहे। सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल मल्लिकार्जुनम, उज्जैन महाकाल ओंकार ममलेश्वरम, परलम वैद्यनाथंच डाकिन्यम भीमशंकरम, सेतुबंधेतु रामेशम नागेशम दारुकावनी, वाराणसीम तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालय तु केदारम कृष्णेशम शिवालय, एतानि ज्योतिर्लिंगानि स्वयं प्राप्त पटे नरः, सप्त जन्म कृतं पापम स्मरणे न विनश्यति। आता हे 12 ज्योतिर्लिंग आहेत। एवढंच नव्हे, मॉस्को, वॉशिंग्टन, अमेरिका, न्यूयॉर्क, पाकिस्तान, मक्का, मदिना, श्रीलंका, कुठेही जाऊन बघा,
वारकरी संप्रदायात तर काही लोकांनी ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं, माऊली तुम्ही देव पाहिलाय म्हणे, कसा आहे सांगा बरं. कोणी पाहिला पाहिला का सांब माझा, सांब माझा देव माझा शिव माझा, कोणी पाहिला पाहिला का सांब माझा. कोण बघितले, कोण बघितले सांब माझा कसा आहे. पंढरीच्या पांडुरंगाने तर डोक्यावर धारण केले हे बघितलं आपण. तुळजापूरच्या भवानी मातेनं सुद्धा धारण केले. कधी तुळजापूरला गेल्यावर बघा भवानी शंकराचं मंदिर आहे, तिथं आराधी पोत घेऊन नाचत असतात भवानी शंकराच्या बाजूला. कसं करावे आराधी आल्या तर अंगात यायची कुणाच्या, पुन्हा एकदा अंगात आलं की कीर्तन होती तुला जायचं नाही. आमच्याकडे तर खूप लोकांच्या अंगात यायले. आता कधी आयुष्यात मंदिराची पायरी न चढलेल्याच्या सुद्धा अंगात यायले. कपाळावर उभंही नाही ना आडवंही नाही त्याच्या अंगात येणार. 45 वर्षापासून मी भजन कीर्तन करतोय, माझ्या अंगातच ही नाही. अंगात येणं म्हणजे काय अगोदर सांगतो. अंगात येणं म्हणजे देहाधिक सुख दुःखाचा विसर पडणे. बघा आता मी तो उभा टाकलोय, माझं गाव, माझं घर, माझी शेतीबाडी, माझा प्रपंच, सगळ्या गोष्टीचा विसर पडतो. किती दूर आहे याचाही विसर पडतो. आणि हा भगवान शंभूच्या खोरीतल्या महादेवाच्या नामामध्ये मंत्रमुग्ध झालो, याला म्हणायचं अंगात येणं. तुम्ही सुद्धा संसारातला व्याप बघा, सगळे दुःख, असा एकही माणूस नाही ज्याला संसारामधला व्याप ताप त्रास सहन होत नाही. आणि म्हणून तर माणूस येत असतो. आजकाल लोक मोठ्या मोठ्या तीर्थाला जाण्याचे कारण नसते. पंढरपूरला जाणं, चंद्रभागेत उडी मारणं, काशीला जाणं, गंगेत आंघोळ करणं कारणच ते आहे. कोणतर म्हणलेलं असतं पाप देऊन जाते, काय होते जाई ना. यांना कळलं आणि ते बरोबर आहे. जीवनामध्ये पाप सहजासहजी निघून जात नाही, कारण माणसानं जाणीवपूर्वक केलेला आहे. पाप जाण्यासाठी माणसाला एकमेव उपाय आहे, तो म्हणजे पश्चाताप. ज्या व्यक्तीला जीवनामध्ये पश्चाताप झाला त्यातच पाप नष्ट होत. वाल्याला पश्चाताप झाला, बघा कधी झाला पश्चाताप. नारद महर्षींच्या रूपाने संतांची भेट झाली. वाल्या डोळे, मारायचं असेल मार, पण हे जे पाप कर्म करतोय ते कुणासाठी. त्यानं सांगितलं बायको लेकरासाठी करतोय. विचारून ये बायकोला विचारून ये याच्यातलं वाटेकरी होणार का. बायकोनं सांगितलं हे बघा, मी तुम्हाला असं खोटं नाटक, खून खराबा, मारामारी, हिंसाचार करायला सांगितलं नव्हतं. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला, निंदा नालस्ती करायला सांगितलं नव्हतं. तुम्ही केलेलं आहे, तुमच्या तुम्ही बघा. जैसे ज्याचे कर्म तैसे जैसे ज्याचे कर्म तैसे Yeah.
सुखासाठी आपल्या कुणी होतो भ्रष्ट कुणी त्याग जीवन आपुले दुःख जगी करण्यानष्ट देह करी जे काय देह करी जे काय आत्मा भोगितो नंतर एक चोरट चोरी करायला मोठ्या श्रीमंताच्या घरी गेले एकदा. हॅलो हॅलो आवाज कमी करू नका थोडा. हॅलो हा. एक चोरट श्रीमंताच्या घरी 5-6 मजली इमारत होती आणि मध्यरात्रीला गेलं तेव्हा असे आताच्या सारखं एटीएम नव्हतं. जेवढं लागेल तेवढं काढून खर्चायचं नव्हतं. जुना काळ होता. सोन्याच्या मोहरा लाखो करोडो रुपये घरातच राहायचे आणि म्हणून तर मग ती मध्यरात्री फिरत होत गावात. कोण म्हणायचं त्याला? गुरका. जागते रहो असं म्हणत फिरावं लागायचं मध्यरात्री. मग यांच्या दारापुढे आलं म्हणत असं जागते रहो म्हणलं की ह्यांनी जागे असलो तर बरं आहे. मग मधून ह्यांनी प्रतिसाद द्यायचा. कसं करायचं? मग तो पुढे जायचं त्यांच्या दारात जायचं. जागते रहो. जे जागे आहेत त्यांची चोरी होत नव्हती. पण घरोघर झोपलेला चोरट गेलं घरात. पट 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 सोन्याच्या मोहरा दागिने सगळं काही गठोडं बांधलं आणि डोक्यावर घेऊन उडी मारून पळायला गेलं बाहेर. पळायला गेल्यावर दारात म्हशी बांधलेल्या होत्या कोठ्यात. काय त्या म्हशीच्या पायाला त्या शेपटाला अडकलं की बाप म्हण पडलं. पडल्या पडल्या त्याच्यातली एक म्हैस म्हणाली दुसऱ्या म्हशीला. तुम्ही म्हणाला म्हैस म्हणत असते का? म्हणत असते दृष्टांतात. आपण फक्त काय दृष्टांतातून आपल्याला सिद्धांत काय शिकायचं बघा. एक म्हैस म्हणाली ती आई माय तेवढ्याला एवढं तर एवढ्याला केवढं. काय म्हणाली म्हैस? माय तेवढ्याला एवढं तर एवढ्याला केवढं. ह्या चोराला कळच ना. ती गटोडं टाकलं तिथं विचार करीत बसलो काय म्हणली असेल म्हशीनं. असं म्हशीनं का बरं म्हणली असेल असं. त्याचा विषय असा झाला गेल्या जन्मी म्हैस बी चोरटच होती म्हणा असलं.